उपवासाला नेहमी खिचडी नको वाटते, तर त्यावेळेस तुम्ही या प्रकारचे खुसखुशीत आणि क्रिस्पीसुद्धा डोसे बनवून खाऊ शकता. एकदम पोटभरीचा हा फराळ आहे. तर त्यासाठी इथे कुठलीही एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला भगर घ्यायची आहे. भगर आणि अर्धी वाटी इथे त्याच वाटीने साबुदाणा घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही दोन्हीसुद्धा गोष्टी या भाजून घेऊ शकता, जास्त लाल न करता. आणि थंड झाल्यानंतर किंवा मी इथे न भाजताच सगळं घेतलेलं आहे, कच्चंच घेतलेलं आहे. आणि या प्रकारे त्याचं आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही थोडं आंबट असलं तरी पण चालू शकतं. तर इथे दही घातल्यानंतर परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे. अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी परत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. काय होतं, एकदम घातलं तर अंदाज येत नाही, मग लागेल तसंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. आता एक वाटी पाणी इथे पूर्ण घालून झालेलं आहे आणि एकदम डोश्यासारखं आपल्याला हे पीठ मऊ असं फिरवून घ्यायचं आहे. आता हे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करावा लागणार आहे. तर इथे मी परत यामध्ये अर्धी वाटी पाणी घेणार आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी हे पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता, थोडं थोडं करून मी हे बॅटरमध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक पळी घ्यायची आहे आणि पळीने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पळी ही अगदी बुडाला टेकली पाहिजे. बुडाला टेकूनच आपल्याला हे बॅटर असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स होतं आणि इकडे तिकडे आपलं बॅटर हे उडलं जात नाही आणि व्यवस्थित असं हे फर्मंट पण व्हायला लवकर असं तयार होतं. त्यामुळे इथे आता 1.5 वाटी मी पाण्याचा वापर केलेला आहे. त्याच वाटीने आता व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून झालं की आपल्याला हे 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत चटणी करून घ्यायची आहे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे, आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हिरवी मिरची आवडीनुसार, थोडीशी साखर मात्र घालायची आहे आणि आलंसुद्धा हे घालायला विसरू नका. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा हे दही घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ इथे ठेवू शकता चटणी, पण चटणी एकदम अफलातून लागते. करून बघा नक्की. खूप छान अशी ही चटणी तयार होते. डोश्यासोबतसुद्धा खूप छान लागते किंवा साबुदाणा खिचडीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर आता काय करायचं आहे, तवा इथे एकदम गरम करून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावर थोडं पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि गॅस हा फुलच ठेवायचा आहे. आता हे बॅटर आपण परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरच हा तवा ठेवलेला आहे. गॅस हा बारीक करायचा नाही आणि यावर 2 पळ्या या घालून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं हे प्रेस करायचे आहे पळी खाली आणि गोल असं हे बॅटर असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गोल असा आपला हा डोसा तयार होतो. जेवढा पातळ होईल तेवढा तो करायचा आहे आणि थोडंसं तेल आपल्याला त्यावर घालायचं आहे. साईडची बाजू अशी थोडीशी उलटायला लागली की लगेच डोसा हा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा डोसा एकाच बाजूने आपल्याला भाजायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्हीही बाजूनी हा डोसा भाजू शकता. तर इथे या प्रकारे हे डोसे मी करून घेणार आहे आणि एकदम क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. खूप सोपं असं आहे. जर मऊ डोसा जर बनवायचा असेल तर फुल गॅसवर आपल्याला करायचं आहे आणि जर क्रिस्पी जर डोसा करायचा असेल तर एकदम फुल गॅस ठेवायचा आहे. जोपर्यंत आपण डोसा तयार करत नाही तोपर्यंत. आणि डोसा एकदा फिरवून झाला की गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे डोसा हा परफेक्ट असा कुरकुरीत तयार होतो आणि खूप छान असा टेस्ट पण त्याची खूप छान येते.
तर आता हा जो डोसा आहे तो मी इथे क्रिस्पी बनवणार आहे. एकदम फुल गॅस ठेवलेला आहे, त्यावर बॅटर घातलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ही पळी जेवढं पातळ आपल्याला करता येईल, फिरवता येईल तेवढं हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम कुरकुरीत असा डोसा तयार व्हायला मदत होते. आता यावर काय करायचं आहे, कुरकुरीत डोसा बनवायचा असेल तर त्यावर तूप घालायचं आहे. खूप छान चव येते, कळत पण नाही की हा उपवासाचा डोसा आहे. तर इथे या प्रकारे हा डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम क्रंची असा हा खायला लागतो. मुलांना तर खूप आवडतो. खूप छान असा पौष्टिक डोसा होतो आणि पोटभरीचा असा हा फराळ तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता की जर तुमचे खूप मऊ झाले असतील आणि तुम्हाला क्रिस्पी डोसा तयार करायचा असेल तर एकदम गरम तवा करा आणि वरची बाजू अशी वरच ठेवा, खालची बाजू खाली अशी तव्यावर ठेवा. मीडियम गॅस करा आणि या प्रकारे 2 मिनटात आपला कुरकुरीत डोसा तयार होतो. अवश्य बनवा. तर आता इथून पुढे उपवास हे चालूच होणार आहेत, त्यामुळे हे मस्त असे मऊ क्रिस्पी डोसे आणि त्यासोबत ही चटणी A1 म्हणजे नंबर 1 होते. नक्की तुम्ही बघा. खूप छान अशी ही रेसिपी आहे. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या प्रकारचे पौष्टिक डोसे हे अवश्य खा.